असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. नमस्कार. आज आपण एका प्राचीन मंदिराच्या दर्शनार्थ आलो आहे. ही जागा आहे उमरद नावाचं गाव आहे. हे आहे सिंदखेड राजापासून. सिंदखेड राजाजवळ देऊळगाव किनगाव राजा आहे. म्हणजे सिंदखेड राजा मेहकर रस्त्यावर किनगाव राजा लागते आणि किनगाव राजापासून उजव्या हाताला 4 किलोमीटर आतमध्ये हे गाव आहे उमरद. इथे नरसिंहाचं एक प्राचीन मंदिर आहे. साधारणतः या मंदिराचं 2-3 वेळा रिपेरिंग झालेलं आहे, नुकतंच यांनी केलं आहे. पण मूळ स्ट्रक्चर हे अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि पाहण्यासारखं आहे. साधारणतः प्रथमदर्शनी असं आमचं मत बनलं आहे की हे कमीत कमी 9व्या शतका इतकं जुनं असलं पाहिजे. यादव काळाच्या आधीचं किंवा उत्तर चालुक्यकालीन हे मंदिर असलं पाहिजे. काही खुणा पुरावे आपल्याकडे यासाठी उपलब्ध आहे. मी माहिती देते. प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी पितळे, संत बाळाभाऊ महाराज पितळे संस्थान मेहकर, आणि मी असोसिएट प्रोफेसर आणि इतिहास विभाग प्रमुख आहे स्वर्गीय पुष्पादेवी पाटील महाविद्यालय रिसोड. माझ्यासोबत आहेत स्थानिक कलावंत, कलाकार, गायक असणारे हरिभक्तपरायण सचिन महाराज केकान आणि इतिहास आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक प्रणव मानवतकर, आमचा यज्ञेश पितळे, राधिका पितळे या माझ्यासोबत आहेत. आपण लवकरच याच्यावर नजर टाकण्याचा प्रयत्न करू. या माझ्यासोबत मूर्तीचं भव्य बांधकाम आहे, पण बांधकाम नवं दिसते. गावकऱ्यांची या मंदिरावर खूप श्रद्धा आहे, भव्य कार्यक्रम करतात. प्रारंभीच आपल्याला हे मंदिर गेट नवीन झालेलं दिसतंय, पण याच्या खाली जे पुरावे आहेत ज्याला आपण बेसमेंट म्हणतो, बैठक, ही बघा तुम्ही. यामध्ये हे सरळ 8व्या-9व्या शतका इतके जुने दिसतात. 2 कीर्तिमुख दिसतात स्पष्ट. चढण्यासाठीचं बैठक पाय आणि त्याच्याभोवती जे अलंकरण आहे हे अप्रतिम दिसतंय. म्हणजे इकडच्या बाजूनं जर नजर टाकली तर ह्या सरळ नृत्य करणाऱ्या, गायन करणाऱ्या अशा स्त्रिया दाखवल्यात आणि ह्या मूर्त्या अप्रतिम स्वरूपाच्या आहेत. म्हणजे एक नजर बघा, ही स्त्री हात जोडू नये, तर ही जोडी इकडे वेगळ्या पोझिशनमध्ये आहे. ही देवळाचरणी असं दाखवली जात आहे. ही नृत्य करणारी आहे. इकडे मला एक नृत्य होता, हे पखवाज मृदंग वाजवताना दाखवलेली स्त्री आहे. आणि यामध्ये बरेच संदर्भ लागू शकतात. स्त्रिया नृत्य करतानाचा 8व्या-9व्या शतकातला पुरावे आपल्याला मिळतात. इथल्या भौमितिक रचना आहे तुम्हाला दिसतात. यावर बारकाईनं पाहता येईल. आपण आतलं बघू, कारण आपल्याला कमी वेळेत जास्त पाहायचं आहे. आतमध्ये प्रथम आपण मंदिराकडे नकाशा फाडू आणि मग आपण बघू. पहिले आपण मूर्ती बघू सरळ. हिमाळपंथीपेक्षाही जुनं, म्हणजे यादवांच्या राज्याच्या आधीचं मंदिर हे असल्याचे स्पष्ट पुरावे यावर दिसतात. इथे सिंहासनावर नरसिंहाची मूर्ती आहे. बाजूला नवीन फरशी बसवली आहे. पूर्वीची फरशी सुंदर असेल कदाचित. पूर्वीसुद्धा दगडाची फरशी असेल, पण आता त्यांनी ती बदलली आहे. इथे नरसिंहाची मूर्ती दिसते आणि भोवती विठ्ठल रुक्मिणीची आहे, पण लक्ष्मीची असली पाहिजे, पण कपड्यांमुळे स्पष्ट दिसत नाही. आणि याचं जे पीठ आहे, बसण्याचं व्यासपीठ किंवा ती जी जागा आहे त्याला गरुड दिसतोय. त्याला त्यांनी भगवा रंग दिला. गैरसमज लोकांचा सगळीकडे होतोच, गरुड आहे. पण एकूण जी बैठक रचना आणि दगडाचा आकार प्रकार दिसतोय हा जपला, ही मोठी गोष्ट आहे. आतमध्ये सुद्धा जुने दगडं होते आणि वरची रचना जी आहे ही हेमाडपंथी रचना दिसते. आमचं या मंदिराचं निरीक्षण केल्यावर असं मत बनलं आहे की 8व्या-9व्या शतकातलं हे मंदिर असावं आणि याची नासधूस झाली असेल, पण नंतरच्या काळात याची पुनर्उभारणी यादव काळामध्ये झाली असण्याची शक्यता आहे. कारण बेसमेंट जे बाहेर ताराकृती, बाहेरून आपण बघू तेव्हा बाहेर ताराकृती स्वरूपाचं त्याची एक बेसमेंट दिसते तुम्हाला, प्लिंथ दिसते. त्याचे अवशेष आम्हाला पाहायला मिळालेत. या ठिकाणी या मंदिराची कळसाकडे नजर टाका, त्याच्यातून दिसेल. कळसाची जी रचना आहे ती हेमाडपंथी आहे, स्पष्ट आहे. हे जे गाभारा दिसतोय हा यादवकालीन किंवा हेमाडपंथी मंदिराचा आहे. म्हणजे नंतरच्या जीर्णोद्धाराच्या काळात हे गाभारान हे बनवलं असेल. हे दार जे आहे हे दार फार सुंदर आहेत. आता हे रंग दिल्यामुळे बटबटीत स्वरूप याला आलेलं आहे, परंतु एकूण रचना जर बघितली तर याच्यामध्ये मूर्त्या खूप मोठ्या मूर्त्या कोरल्यावरती तोरणद्वार दिसते. अगदी बारकाई इतकी छान आहे की इथे झोपल्या स्वरूपामध्ये मूर्ती दाखवलेली आहे. द्वारपालाची मूर्ती दिसते. ही इथे गणपती दाखवलेला आहे आणि यामध्ये अगदी हे पहा अप्रतिम आहे. हे म्हणजे ही कलाकुसर आहे, भौमितिक रचना म्हणतात याला, ते दाखवले आहेत. पण ह्या मूर्त्या मात्र नवीन दिसतात. बाकी वरची रचना जुनी आहे,
म्हणजे यामध्ये जीर्णोद्धार 2-4 वेळा बदल झालेले दिसतात. खालच्या बाजूला सुद्धा कलाकृती दिसतात. 2 कीर्तिमुख म्हणजे मुख्य गाभाऱ्याचा उंबरठा चौकट आणि मुख्य दाराची चौकट दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. तिथे जसे कीर्तिमुख आहेत तसेच इथे आहेत. आणि पलीकडे आपण बघू नंतर पुन्हा काही कीर्तिमुख पलीकडच्या दुसऱ्या इमारतीमध्ये आहे, पण त्या कीर्तिमुखची रचना वेगळी आहे, ही वेगळी आहे आपल्याला दिसते. या दोन्हीची रचना बाकी ठिकाणी कीर्तिमुख असे उभट एखाद्या जनावराच्या तोंडासारखे पुढे आलेले दिसतात, बाकी ठिकाणी कीर्तिमुख असे दबलेले असतात, चेहरा चपटा असतो. हे एकमेव मला वैशिष्ट्य जाणवलं की हे मूर्ती कीर्तिमुख समोर आलेले आहेत. तुम्ही इकडे जर आलात पुन्हा तर जुनं बांधकाम आता कदाचित ते 3रं जीर्णोद्धार असेल. मूळ खांबा ज्यांना जेवढा मिळाला तेवढा खांबा जो आहे ते त्यांनी 4 खांबे इथे उभे केलेले आहेत. हे 4 खांबे जर बघितले तर याच्यावरचं नवं आहे सगळं, पण जे आहे ते सुंदर आहेत, अप्रतिम. या लोकांनी रंग दिला आहे आपल्याला पटलं नाही, पण जे जपलं हेच कौतुक केलं पाहिजे. ही मूर्ती जर बघितली तर हिच्यामध्ये डमरू ओळखू येतो आहे. हे कदाचित उमा शंकराचं चित्र आहे, महादेवाचं. हे स्त्रीचित्र आहेत. आता यामध्ये ही रचनासुद्धा जी मूर्ती आहे त्याचं वाचन बारकाईनं करावं लागेल, पण जे आहे ते अप्रतिम आहेत. आणि या सगळ्यांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ इकडच्या बाजूला ज्या मूर्ती आहेत यामध्ये 2 स्त्री मूर्ती स्पष्ट दिसतात. ही मूर्ती चे पाय एका वेगळ्या ठेवणीमध्ये आहेत. देऊळाचरणी एक पाय वरती केले, कंबरवर काढलेली आहे. या मूर्तीमध्ये हिच्या हातामध्ये शंखचक्र दिसत आहेत. हा आंबाडा दाखवला आहे, फार सुंदर आंबाडा आहे दाखवला आहे. या मुकुटाला मुकुट नाही, या पुरुष मूर्तीला हात वर घेतलेत आणि बसण्याची बैठक जी आहे ही याला योगपट्ट म्हणतात. योग भूमिका म्हणजे हे पाय खाली आलेला आहे, हा पाय खाली आलेला आहे. आणि एक पद्मासनाची जी आधीची पद्मासन वेगळं, परंतु तोच प्रकार म्हणता येईल, त्याला योगासन म्हणतात. त्यात ते बसल्याची मूर्ती आहे. म्हणजे या 4ही बाजूच्या 4 प्रकार वेगळे आहेत. आपण फार खोलात नाही जाणार. इकडच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं या दगडावर तर अगदी स्पष्टपणे मृदंग वादन करतानाही पुरुष दाखवलेला आहे. याच्या अंगावरचा हार, जानवं, याच्या वरचे लंबे केस हे स्पष्ट दिसतात. हा पायाची रचना, या ठिकाणी याचा आलेला सोगा, हातामध्ये बासरी वाजवताना दाखवलेलं आहे. याच्या हातामध्ये सुद्धा नृत्य करतानाच हे चित्र आहे. अप्रतिम मूर्ती आहे. म्हणजे एकच खांबा आपण बघतोय आता. याची 3ऱ्या बाजूचं जे आहेत हे चित्रसुद्धा पाहण्यासारखे आहेत. म्हणजे 4ही बाजूचे वेगवेगळे मूर्ती आहेत. एक दुसरा खांबा आपण सॅम्पल म्हणून पाहू. खालून हे सिद्धासनात बसलेली स्त्री भूमिका मूर्ती ही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. लोक कुंकू लावतात, ते आता सगळीकडेच प्रॉब्लेम आहे ही समस्या. पण ही जिओमेट्रिक ज्या रचना आहेत, हे सगळ्या काय म्हणतो आपण भौमितिक रचना, जिओग्राफिक, त्या सुंदर आहेत. या म्हणजे हे जे आहे तोरण, याच्यामध्ये सजावट आहे, सजावट आहे, ही रचना आहे. ह्या मूर्त्या आहेत. या मूर्त्यामध्ये पाय किती सुंदर काढलेला आहे. बिलकुल त्रिकोणी पाय, एकमेकाला पायात गुंतवलेली वेडी आळी म्हणता येईल त्याला. पायांची आळी किती सुंदर घातलेली आहे स्त्री मूर्तीनं. त्यामध्ये ही पद्मासनातल्या मूर्तीचं, स्त्री मूर्तीचे पाय आणि हात कसे ठेवलेत. ही पद्मासनातली मूर्ती स्पष्ट आहे. ती योगासनातली आहे, योगपट्ट म्हणतात त्याला. ही पद्मासनातली आहे ही मूर्ती. आता ही हिच्यामुळे स्पष्ट दिसत नाही. इकडे आणा प्रणव दादा. पण या मूर्तीमध्ये सुद्धा गणपतीची मूर्ती असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या 2 मूर्त्या स्त्रिया आहेत, पण गणपती आहे कारण लंबोदर दाखवलेलं आहे यामध्ये. इकडची मूर्ती फारच सुंदर आहे. ही मूर्तीचं वाचन करावं लागेल. बघा या मूर्तीमध्ये ही वनमाला दाखवलेली आहे. इथे डमरू आहे म्हणून कदाचित महादेवाचं असावं. हे बघा नरकंकाळ स्पष्ट दिसतोय. त्याच्यामध्ये अगदी 2 डोळ्यातली खोबण किती स्पष्ट दाखवली आहे बघा. 2 डोळ्यातली खोबण बघा. म्हणजे 2 डोळे खोल गेलेले नरकंकाळ, ज्याला आपण कवटी म्हणतो बोली भाषेत, हे कवटी दिसतंय. इथे डमरू दिसतंय. मुकुट नाही, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे नुसते केस दाखवलेत. कानातले कुंडलं खूप मोठे मोठे आहेत. इथं तुम्ही इकडे बघितलं तर हात नाही ओळखू येऊन राहिले स्पष्ट काय हातामध्ये हे आहे. इथे हे कदाचित नंदी असेल हा जर महादेव म्हटला तर. पण मग या स्त्रीनं नंदीला धरलं कसं? म्हणजे कदाचित कासरा असेल. हा कासरा असा प्रकार कुठेच पाहायला मिळत नाही. हे असेल तर खूप सुंदर आहे. हे स्त्री मूर्ती आहेत 2 बाजूला. म्हणजे एकूण बघितलं आता इकडे जर आले ते 4 खांबे आपल्याला दिसले अर्ध्या आकाराचे. हे मूळ बांधकामातला एक तुकडा आहे. या लोकांचं कौतुक केलं पाहिजे की यांनी नव्या बांधकामामध्ये हा तुकडा याच्यामध्ये ओढल्यामुळे, म्हणजे हा इथे दाबल्यामुळे हा सुरक्षित राहिला.
म्हणजे मूळ स्ट्रक्चरमधला कदाचित मूळ बाहेरची भिंत ही असेल मूळ बांधकाम, कारण अशा 1 2 3 4 5 असे दिसतात छोटे छोटे. याला काय शब्द वापरावा, 1 फुटाचे आहेत, पण हे नक्की दिसतंय की पूर्वी खांबे असतील, त्याचा एक पार्ट शिल्लक आहे आणि तिच्यावर रचना आहेत. बघा ही सुंदर भूमितिक रचना किती छान आहे. ही रचना बघा, हिच्यामध्ये फार भूमितिक, फक्त यांनी रंग द्यायला नको होते, रंगामुळे बटबटीतपणा आलेला आहे कुठं. अगदी या कोपऱ्यामध्ये जर आलात ना तर हे पाय किती अप्रतिम आहे. ह्या मूर्तीचे, या अलमारीच्या भोवती जे खांबे काढलेत, हे किती भौमितिक रचना, किती हे किती टोकदार ज्याला तरासून केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. एक गोष्ट अशी आहे की इकडच्या बाजूला हा खांबा बऱ्यापैकी मोठा उपलब्ध आहे, जुन्याचा नमुना सांगायला इथपर्यंत आहे. म्हणजे वरती पण भौमितिक रचना आहेत आणि खालची रचना आहेत, मात्र खालच्या रचना सारख्याच दिसत आहेत, तरी फरक आहेच. ही रचना सारखी आहे या मूर्तीची, पण या खांब्याची, पण या खांब्याला इकडून सुद्धा ही रचना दिसते तिकडच्या बाजूने. म्हणजे सगळ्या बाजूचे जे खांबे आहेत ते खांब्यावरच्या रचनासुद्धा सारख्या नाहीत, त्यातही वैशिष्ट्य आहेत. म्हणजे यात संशोधन करायला खूप मोठा वाव आहे. त्या बाबांचाही फोटो घ्या मूर्तीमध्ये. बाबा नाव काय तुमचं? नाव काय? बाबूराव सोनवणे. बाबूराव सोनवणे म्हणून हे आपले आजोबा आहेत. हे दररोज सकाळी नरसिंह मंदिरासमोर काकडा करतात, संध्याकाळी भजन करतात, आयुष्यभर चुकलं नाही त्यांचं. दिवसभर मंदिराची सेवा करतात आणि सकाळी 4 वाजता यांचा काकडा होतो. अशा लोकांमुळे धर्म टिकला आणि सगळे मंदिरं टिकलेत. ही रचना बघा, प्राण्यांची ह्या 2 पक्षी दाखवले, 2 पायाचे पक्षी आहेत हे, आणि दोन्ही पक्ष्यांनी मध्ये काहीतरी तोलून धरलेलं आहे, हार असावा कदाचित, आणि याचे वरती शेपटुरा किती छान घेतलेला आहे, डोळा दिसतोय स्पष्ट इथे. ही वैशिष्ट्य म्हणजे असं कुठे पाहायला मिळणार नाही. यांना मी यातल्या मंडळींना विनंती करतोय की या लोकांनी याला नुसती दगडाची पॉलिश द्यावी, हा रंग काढावा. हा झाला एक पार्ट. आपण दुसरा पार्ट घेऊ, दुसरी इमारत. 1 मिनिट, आपण इकडचं घेऊ एकदा. आपण मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गानं जर आलो तर प्रदक्षिणा मार्गावर हे दिसती गोष्ट आहे की हे मंदिर नंतरचं आहे, पण करताना फाड्यात केलं आहे, बटबटीत रंग दिला आहे. पण मला तुम्हाला दाखवायची मागची बाजू. प्रणव दादा या इकडे. हे बा, ही जी रचना आहे ना, ही जी रचना इथून म्हणजे इथून अशी जी घेतलेली आहे ते मूळ बांधकामाच्या, मूळ मंदिराचे अवशेष येते. मूळ बांधार तारकाकृती, याला स्टार आकाराचे म्हणतात. उदाहरणार्थ लोणारचं दैत्यसुदन मंदिर म्हणता येईल, असे काही घृष्णेश्वरचं मंदिर म्हणता येईल. ज्याला तारकाकृती मंदिर आहेत त्या आकारामध्ये हे आपल्याला दिसायला लागते. म्हणजे मूळ मंदिर तारकाकृती, आणि तारकाकृती मंदिरं हे चालुक्यांचं वैशिष्ट्य होतं. मूळ मंदिराचे हे काही खांबाचे अवशेष आहेत अजूनही. खालची रचना पाहण्यासारखी आहे. खालची रचना आपण वेगानं पुढे जाऊ. हे पण त्याच मूळ तारकाकृती रचनेचा बाहेरचा आलेला भाग दिसतो. वरती मध्ये कृष्णमूर्ती बासुरी असावी असा इथून अंदाज येतोय. इकडे व्याल चित्र दिसते एक माझ्या डाव्या हाताला, आणि तिकडे बदकाचं चिन्ह दिसतंय त्यात. ही पण अशी कुठेतरी फाडी छान होती. आमच्या प्रणवचा असा अंदाज आहे की हे मंदिर चालुक्यकालीन असेल, उद्ध्वस्त झालं असेल, आणि यादव काळामध्ये याची पुनरुभारणी झाली असेल दुसरी. म्हणजे पहिलं जीर्णोद्धार यादव काळात झाला असेल, आणि कदाचित त्याच्यानंतर आता या लोकांनी या 50 वर्षात जो जीर्णोद्धार केला हा दुसरा जीर्णोद्धार असावा. पण यादव काळाची रचना वेगळी दिसते, ही दिसते. इथे सुद्धा खालचं दाखवा एकदा. खालची तोरणपट्टिका जी आहे किती सुंदर आहे, आणि समान आहे, पुन्हा धावती अखंडता, त्यामध्ये अखंडता सांभाळल्या गेली आहे. इकडे आणा, यात ही पायऱ्या, ह्या जिना नवीन केला पायऱ्या, त्या पायऱ्याच्या खाली सुद्धा ती तोरणदाराची पट्टिका अखंड धावताना दिसते. आणि आपण इकडच्या बाजूनं आलो तर इकडच्या बाजूनं सुद्धा हे जुने अवशेष आपल्याला दिसते या मूर्तीचं. यावर नंतर फ्लोरिंग केल्याची चिन्ह आहेत, पण तरी ते उखडले. हे दगड हा मूळचा आहे, मूळ मंदिराची बाहेरची बाजू आहे. इंटरलॉक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण यादव काळात हेमाळपंथी पद्धतीचा, तर ती पद्धतीचेच दगड इथे दिसतात. हा झाला मंदिराचा, मुख्य मंदिराचा केलेला आपण पार्ट. आपण आता दुसरा पार्ट घेता की यातच कंटिन्यू करता? याला दुसरा सुंदर रचना इथे अशी आहे की इथे बाजूला एक बारव आहे, आणि बारवाच्या भोवती लोकांना कपडे बदलण्यासाठी अथवा आरामासाठी एक पार्ट आहे. कदाचित हे 4ही बाजूनं असेल, एका बाजूनं मंदिर
आता ही भिंत जी बांधली आहे मंदिराची समोरची, इथे तेव्हा पूर्वी जसं आपण उभे आहात इतक्याच उंचीचं असेल. इथून सरळ कुठल्याही बारवामध्ये उतरण्यासाठी मंदिराकडून पायऱ्या असतात. तर हे आता इथे ही पूर्ण भिंत झालेली दिसते आणि फाड्यांची जी नजरेनं जे कळतं त्यानुसार हे काय 100 वर्षापेक्षा 550 वर्ष जुनं नाही. म्हणजे इथून सरळ पायऱ्या असतील आणि ते मंदिरामध्ये उतरत असतील. आता यांनी ती भिंत बांधून बंद केलीत. पण आता हा एक पोर्शन शिल्लक आहे. तर आपण एकदा बारवाकडे नजर टाका. बारव रचना हे महाराष्ट्राचं स्थापत्य वैशिष्ट्य आहे. बारव त्याला म्हणतात की ज्यामध्ये पायऱ्यानं उतरून पाण्यापर्यंत जाता येईल. आड वेगळा असतो, बारव वेगळा असतो, विहीर वेगळी असते, पाय विहीर वेगळी असते. हा बारव छोटेखानी आहे पण आजही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. इथे थोडा कचरा दिसतोय या पाण्यामध्ये, पण आम्ही जेव्हा इतर गावचे बारव पाहतो इतर ठिकाणचे, त्या तुलनेमध्ये आम्हाला हे चांगलंच म्हणावं लागेल की तसं लोकांनी लक्ष दिलेलं आहे, जपलेलं आहे. आता हे कंपाऊंड करून आणखी जपतायत. बारवांचा उपयोगिता पाणी म्हणजे वॉटर सप्लायचा मुळे आता बारव सगळे नष्ट झाले, पण या गावाने जपलं याचं कौतुक करावं लागेल. यांचं खूप सुंदर बारव आहे, म्हणजे पाहण्यासारखं आहे, मन भरत नाही इतका सुंदर बारव आहे. या बारवाच्या भोवती एक पडवी म्हणता, पॅसेज म्हणा असं आहे आजही. तर या पॅसेजचे खूप वैशिष्ट्य आहेत. मला हे सर्वात जास्त पार्ट आवडला आहे. आपण इकडून सुरू करू. सचिन महाराज याच्यामध्ये हे पहा, याला देवकोष्ठिका म्हणतात, ज्यामध्ये लहान लहान मूर्त्या देवांच्या असायच्या. यामध्ये हे नागचित्र दिसतंय. नागाच्या फणीमध्ये एका स्त्रीचं चित्र दिसतंय किंवा पुरुषाचं घुजाचार. हे वाचन करावं लागेल. हे वरतीच्या बाजूला सगळ्याकडे हे भारवाहिकांचे चित्र आहेत. कुठे यक्ष असतो, कुठे कुबर असतो, कुठे स्त्री असते. तर याच्या अर्थ याच्यावर मोठी रचना होती, याच्यावर स्लॅब होता, तो आता उपलब्ध नाही. आता हे सिमेंटचा स्लॅब टाकला आहे. तर अशा तुम्हाला दिसतात. हे देवकोष्ठिका, याच्या भोवती पण सुंदर रचना आहेत, भौमितिक रचना आहेत. यामध्ये ही इथे पा तोरण, याच्यामध्ये किती छान रचना केलेली आहे, असे तोरण दाखवलेलं आहे. हे दगड जो आहे असा शंकरपाळ्यासारखा मधला आकार, हा तिकडे भेटला आणि इकडे भेटला. हे या मंदिरामध्ये हे दगड फार वापरलेत. ही कलाकृती, हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हे याला कीर्तिमुख आहे, जे तोंड कीर्तिमुखासारखं आहे. आणि हे बसण्याची जी पद्धत आहे टंगड्यावर पाय देऊन, याचा अर्थ ही साधारणतः ही रचना कुबेराची असते, यक्ष किंवा कुबेर. तर ही यक्ष कुबेर वाहक म्हणून अजिंठा वेरूळमध्ये वापरलेत. ते इथे तुम्हाला पाहायला मिळतात. हे बदकाचं चित्र लावलेलं इथे. इकडून बदक दाखवला, पक्षी दाखवला म्हणू आपण, कारण पहिल्या पाहण्यामध्ये स्पष्ट चित्र होत नाहीत. आणि इथे एक भूमितिक रचना आहे इथे. पण देवकोष्ठ अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. पा खालून हे काढलेलं रचना. इथे सुद्धा कीर्तिमुख आहे, इथे काढलेलं आहे, इथे दाखवता येईल इकडच्या बाजूनं. आणि आपण थोडं नंतर तिकडे नजर टाकून येऊ. इथे सुद्धा आहे पाया, 2 बदकं अलग प्रकारचे आहेत. ही भूमितिक रचना आहे. हे 2 बदकं आहेत. हे हे पण हे पक्षी, म्हणजे हे एकमेकाकडे बघून राहिले, एकमेकाला चोच. आणि ह्या दोघांची एकमेकाकडे पाठ आहे. हे ह्याचं तोंड इकडे आहे, याचं तोंड इकडे आहे. म्हणजे एकमेकाच्या मागे पुढे उभे आहेत हे बदकं पक्षी. आणि या पक्षाच्या वर काहीतरी आहे. पुन्हा लहान पक्षी बसवला असेल कदाचित त्यांनी. पण इकडे पण तसं चित्र तुम्हाला दिसायला लागते. याच्यामध्ये काहीतरी दाखवलं आहे. ही रचना ही सगळीकडे पाहायला मिळते, कॉमन आहे. हा भारवाहक जे आहे हा चांगल्या परिस्थितीमध्ये बघा. याचे 2 हात मागून आलेले असे आशीर्वादाचे हात आहेत. आणि या हातांनी असं दाखवलेलं आहे की त्याचे टोंगळे मुडपलेले आहेत. आणि त्यावर त्यांनी जोर दिला आणि टोंगळ्यावर जोर देऊन ते सगळं उचलून धरलं आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव दाखवले, जसं काही एखादा माणूस पोतं उचलतो मजूर, तेव्हा ते तोंड जसं वेडं वाकडं होते तसं वेडं वाकडं तोंड केल्याचे सारखं दिसते बघा तुम्ही. म्हणजे चेहऱ्यावर थकवा आणि जोर लावलेला आहे मनापासून. खूप सुंदर मला वाटलं हे चित्र इथे. हे पहा अंगावरचे कलाकुसर किती छान. हे अंगावरचे जे दागिने दाखवलेत, हे पाया वाक्या हातातल्या. इकडे जर बघितलं आपण, हे हाही बघा, हा वेगळा आहे. त्याचा चेहरा आणि या चेहरा, त्याचा निमुळका चेहरा आहे. याचा गोल बसका चेहरा आहे. डोळे स्पष्ट दाखवलेत यामध्ये. हे पहा दोन्हीचे हात, इकडचे हात वेगळे आहेत, इकडचे हात वेगळे आहेत. ही रचना वेगळी आहे. याचे हात पा कसे वाकून दाखवलेत. हे बघण्यासारखं आहे. हे मुळातून हे ठिकाण भेट देणं पाहण्यासारखं आहे. हे पण सुंदर आहे. आपल्या व्हिडिओची मर्यादा आहे वेळेची. इथे कीर्तिमुख दाखवलं आहे. आणि आता शेवटचा भाग जो मधला सांगितला आहे,
तर रंग दिल्यामुळे आपल्याला इलाज नाही, पण हे पहा, या ही एक मध्य भागात एक कुठलं तरी अशी खोली केली आहे तयार यांनी. बाहेरून पाहू आपण. या दगडाला, हे जो खंबा आहे बाहेरचा, इथे एक पक्षी आहे, बदक किंवा पक्षी दाखवलेला आहे, हा स्पष्ट ओळखू येतो आपल्याला. याच्याशिवाय इथे भूमितिक रचना आहे अशी, पण इकडून बदकाचं चिन्ह आहे आणि तिकडून बदक नाही, तिकडच्या बाजूनं. पण वरचा दगड जो आहे, या दगडाची रचना सारखी, इकडची आणि तिकडची. हेच बाकी सगळं सारखं सांभाळलं, हे सगळं तिसराही दगड सारखाच आहे, पण चौथा जो दगड आहे, चौथा दगड अलग आहे. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलेलं लक्षात येतं आहे तुमच्या. इकडे आतमध्ये आणा महाराज. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे रंग दिले हे तुम्हाला कळतंच, किती वेळा सांगू. पण हे बा ह्याच्यामध्ये रचना खूप छान आहे, ही रचना खूप छान आहे, ही रचना आहे. आपण वाचनाचा प्रयत्न करू. हे मुख्य इथे कुठेतरी मूर्ती असेल, या मूर्तीची आकार फक्त ही टणटण वाचते, त्यामुळे हे याची रचना, ही मूर्ती नवीच आहे, 100 वर्ष जुनी असं वाटत नाही मला. आणि ही जी शेषशाही विष्णूची मूर्ती आहे, ही पण जुनी वाटत नाही. पण हे काय, आत्ता देऊळ सिंदखेड राजाला पुन्हा एक मूर्ती सापडली आहे. पूर्वीच त्या गावात 3 मूर्त्या आहेत, चौथी सापडली आहे. म्हणजे शेषशाही विष्णूच्या मूर्त्या करण्याची प्रथा या भागात असली पाहिजे जुनी. ही जुनी नाही, पण जी काही आहे ते छान आहे. कलाकृती छान करायचा प्रयत्न केला समुद्र मंथनाचा. एक तर ही मूळ असे मूर्ती जर असेल तर यांनी जे रंग दिला हा छान सुबक बसला नाही. रंगामुळे याचा पण आहे ते छान. आपण जे दिसतंय ते बघू. इथे जे बाजूला ज्या छोटे हा कोरलेत खंबे, त्यामध्ये हे पहा, हा इथे व्याल दिसतोय स्पष्ट, याची शेपूट दिसते आहे. हे जवळून दाखवा, बाजूला हे झूम करून दाखवा. इथे हे पहा, हा व्याल आहे उभा घोड्यासारखा, याचा आकार प्राण्याचा असतो आणि इथे शेपूट दाखवलेली आहे. हे याच्यावर उभा आहे, याच्या खाली कोणीतरी कशावर तरी उभा आहे, तो कुणीतरी व्यक्ती दाखवला आहे. याच्या खाली स्त्री मूर्ती आहे, याच्या खाली ही तिच्यामध्ये हातात दाखवलेले. इकडे आलात तर इकडे बहुतेक गंगा यमुनेची चित्र ठेवण्याची पद्धत असते. इकडून स्त्री मूर्ती आहे, हिच्या कमरेतला पातळाचा किंवा सोगा आहे. उभा राहण्याची पद्धत ही वेगळी आहे. देवडा अशी एका पायावर भार देऊन उभा राहायची पद्धत आहे. हातामध्ये आहेत आणि वरती मुकुट नाही. मला कुठेही कोण्याही मूर्त्यांमध्ये मुकुट दिसले नाही इथे. ही स्त्री मूर्ती आहे, मध्यभागी पद्मासनात बसलेली आहे ही. आणि या 2 मूर्त्या तिची सेवा करतायत. बाकी बारकावे स्पष्ट लक्षात येत नाहीत. इकडे जर आलात, इकडच्या बाजूला हे पहा, दोन्हीवर नजर टाका एकदा. हे पहा, ही स्त्री 2 हातानं काहीतरी नुसती दाखवलेली आहे, पण ही मूर्ती चक्क ज्याला आपण चौरी ढाळिका म्हणतो ती असावी असा अंदाज येतोय. कारण हिच्या हातामध्ये चौरी आहे, ही हवा घालते. पाय बघा, हिचे पाय वेगळे आहेत. इथे या मूर्तीमध्ये हिनं एकाच पायावर जोर दिला आहे आणि ही अलगट ठेवलेला आहे. इथे तिचे पाय मागे पुढे आहेत, जोर कमरेवर आहे. सुंदर रचना आहे. आंबाडा दाखवलेला आहे. इकडची स्त्री वेगळीच आहे. ही इकडे पाहून हा पाय वर घेते. इकडे ही व्यालाचे चित्र आहेत, 2-3 सगळे एकावर एक 2-3 व्याल उभे केलेले आहेत. ही रचना पण छान आहे. ही लक्षात आली नाही माझ्या कोणती. म्हणजे याची पण रचना एक थोडक्यात काय की इथे एक नरसिंहाचं मंदिर आहे उमरत. आपण आलेलो आहे उमरत गावाला. या मंदिराकडे आम्ही प्रभावित झालो आणि आज या मंदिराचं जर आमची जो काही अभ्यास आहे त्यानुसार हे चालुक्यकालीन उत्तर चालुक्य किंवा त्याच्या मागचं पुढं 9व्या ते 10व्या शतकातलं वाटतंय. यादव पूर्व काळातलं आहे नक्की. अप्रतिम रचना आहे. मंदिराच्या भागाला रंगरंगोटी केल्यामुळे तेवढं लक्षात येत नाही, पण ही 12 मात्र आहे त्या परिस्थितीमध्ये सुंदर जपलं आहे. 12 भोवती 3 किंवा 4 बाजूनं एक कठडं करण्याची पद्धत होती. याला कोष्ठिका, देवकोष्ठ म्हणतात. ते देवकोष्ठ तयार केलेले आहेत. इकडच्या बाजूचा एवढा भाग सोडला तर बाकी सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. इथला वरच दाखवायचा राहिला. हे वरती चक्क हेमाडपंथी पद्धतीची रचना आहे, इंटरलॉक सिस्टीमची. याचा स्लॅब जो हेमाडपंथी आहे. आता ह्या बाहेरची बाजू आहे ही बघता असं लक्षात येते की याच्यावर सुद्धा हेमाडपंथी रचना, कारण भारवाहक आहेत ना, त्यामुळे वर रचना होती, हेमाडपंथी स्लॅब होता, पण तो गेला. आता इथे सिमेंटचा स्लॅब करतायत. पुन्हा एकदा गावकऱ्यांचं अभिनंदन करू आपण की यांनी जपलंय. जे करतायत ते चांगलं करतायत. फक्त करताना इतिहासाचा आणि मूर्तिशास्त्राचा भान हे लोक ठेवत नाहीत. तेवढी माझी यांना विनंती सूचना आहे की यांनी रंगरंगोटी करण्याऐवजी त्याला पॉलिश द्यावं
आणि प्रत्येक ठिकाणी आपलं जुनं कसं जपता येईल हा प्रयत्न त्यांनी करावा. पुन्हा पण इतर लोकांनी उद्ध्वस्त केले, तुम्ही जपले, या गावकऱ्यांचं आपण पुन्हा धन्यवाद देऊ. हे व्हिडिओ ज्यांनी बनवला ते हरिभक्तीपरायण सचिन महाराज केकाण, आमचे प्रणव मानवतकर, यज्ञेश पितळे आणि राधिका पितळे यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा थांबतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. दोन तीन तुकडे करा मला.